माहूर पोलीस ठाण्यातर्फे शहरातील बस स्थानकासमोरील राष्ट्रीय महामार्गासह दत्त चौक टी पॉइंट येथे 7 जुलै 2025 रोजी वाहन तपासणी मोहिमेला सुरुवात करण्यात आली। या तपासणी मोहिमेत बेशिस्त वाहन चालकांना 10,000चा दंड ठोठावण्यात आला असून वाहन चालकांनी वाहन चालविण्याचा परवाना व इतर कागदपत्रे सोबत बाळगावी असे आवाहन माहूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गणेश कराड यांनी केले असून टी पॉइंट येथे ट्रॅफिक सिग्नल बसवावे यासाठी वरिष्ठांना कळविणार असल्याचे त्यांनी सांगितले। माहूर शहरासह तालुक्यात अल्पवयीन विना परवाना वाहन चालविणाऱ्या वाहन चालकांची संख्या वाढली असल्याने वारंवार अपघाताच्या घटना घडत असल्याने भाविकांसह अनेक नागरिक गंभीर जखमी तसेच काहींना प्राण गमवावे लागले। ही गंभीर बाब लक्षात घेऊन पोलीस ठाण्यात नुकतेच रुजू झालेले कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक गणेश कराड यांनी प्रवासी व भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने 28 जून ते 7 जुलै 2025 पासून वाहन तपासणी मोहिमेला सुरुवात केली। या कौतुकास्पद कामगिरीचे सर्व स्तरातून स्वागत करण्यात येत आहे। टी पॉइंट येथील राष्ट्रीय महामार्गावर होणारे अपघात रोखण्यासाठी ब्रेकर टाकता येत नसल्याने येथे ट्रॅफिक सिग्नलची मागणी करण्यात येणार असून 7 जुलै रोजी वाहन तपासणी मोहिमेअंतर्गत वाहन चालकांना 10,000 रुपयाचा दंड ऑनलाईन ठोठावण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक गणेश कराड यांनी दिली। हा स्तुत्य उपक्रम राबविल्याबद्दल माहूर शहरासह तालुक्यातील जनतेतून समाधान व्यक्त केले जात आहे। या मोहिमेत सहाय्यक पोलीस निरीक्षक पालसिंग ब्राह्मण, सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय अनबोईनवाड यांच्यासह पोलीस कर्मचारी, होमगार्ड सहभागी झाले होते। संजय घोगरे, विदर्भ न्यूज, माहूर।